नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा आपण नवीन स्टॉक घेऊन आलो आहेत. माझ्या फ्रीच्या ग्रुपमध्ये मी ऑलरेडी एज्युकेशन पर्पजसाठी एक स्टॉक जो मेटल सेक्टरशी रिलेटेड आहे, त्यावर भरपूर दिवसांपासून जे ॲनालिसिस केलेलं होतं, त्याचा आज 100% प्रॉफिटेबल फायदा झालेला आहे आणि इन फ्युचर आपण या स्टॉकमध्ये अजूनसुद्धा कंटिन्युअसली रॅली बघू शकतो. तर त्या स्टॉकबद्दल आपण एकदा डिस्कस करूया, राईट. आणि त्याचा आपण फंडामेंटल पण एकदा समजून घेऊया. टेक्निकली ते एकदा बघून घेऊ आपण स्टॉक आत्तापर्यंत कसा परफॉर्म करतो आहे. तर मेटल सेक्टरमधला जो स्टॉक आहे, स्टील ऑथराइज इंडिया लिमिटेड, सेल इंडिया, राईट. सो सेल इंडिया जर आपण माझ्या ग्रुपमध्ये असाल किंवा नसाल, त्यामध्ये मी एक पेपर ट्रेडिंगसाठी तुम्हाला शिकवण्यासाठी या गोष्टी काही डिस्कस केल्या होत्या की सेल इंडिया हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक चांगले रिटर्न देऊ शकतो, राईट. याची एंट्री ही आपण डिसाईड केली होती की ऑलमोस्ट 84-86, राईट, या इन बिटवीन आपण याची एंट्री करायचा विचार केला होता. आणि हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला 20-30% चांगल्या प्रकारे रिटर्न इक्विटीवर देऊ शकतो आहे, राईट. सो जस्ट आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया. आत्तापर्यंत जिथं आपण एंट्री शोधली होती स्टॉकची, कुठं आपल्याला एंट्री करायची आणि इथून स्टॉक कितीपर्यंत जाऊ शकतो ते एकदा बघून घेऊया. आणि आपण कशाप्रकारे याचं ॲनालिसिस केलं की स्टॉक इथपर्यंत जाऊ शकतो, राईट. सो हे सुद्धा आपण एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ बघूया, राईट. सो स्टॉकमध्ये एंट्री ही आपण ऑलमोस्ट या इन बिटवीन केली होती. मीन्स 83 to 86 या इन बिटवीन आपण स्टॉकमध्ये एंट्री करायचं ठरवलं. मीन्स जर आपण हा चार्ट जो ब्लॉक आहे तो इकडं एकदा सरकवतोय. सो इथं आपण प्लॅन केला होता की स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची, राईट. सो स्टॉप लॉस सकट आपण स्टॉकमध्ये प्रॉपर एंट्री केली आणि इथनं स्टॉकमध्ये आत्तापर्यंत जे रिटर्न्स आपल्याला भेटलेत ते पण एकदा आपण बघून घेऊया. आज जर आपण स्टॉकची जी किंमत बघितली तर ही 128 रुपये 129 रुपये चालू आहे. तर स्टॉक जिथनं आपण एंट्री केला आहे त्याच एंट्री लेवलपासनं ऑलमोस्ट स्टॉक हा 128 रुपीज आहे. तर हे झोन जे आहेत हे कसे फाइंड आउट करायचे किंवा एंट्री कुठं करायची आहे, काय करायचे, हे सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो बी रेडी. आपण फंडामेंटली या कंपनीबद्दल एकदा डिटेलमध्ये बघूया. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही खरंच परफॉर्म करणार आहे का, हे रिटर्न ऑन इक्विटी आपल्याला देणार आहे का, राईट. सो स्टील ऑथराइज इंडिया लिमिटेड ही कंपनीचं मार्केट कॅपिटल जे आहे ते पण बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. कंपनीचा स्टॉक PE 15.9 हा सुद्धा ओके आहे. मीन्स यामध्ये अजूनसुद्धा इन्व्हेस्टमेंटचे चान्सेस आहे, राईट. कंटिन्युअसली कंपनी डिव्हिडंडसुद्धा देते, हेल्थी डिव्हिडंड देते, राईट. डेबिटर्स डेजसुद्धा इम्प्रूव्ह केलेले आहेत कंपनीने. परत एकदा 2608 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि स्टॉक हा 0.95 टाइम्स आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा, करेक्ट. सो हे काही गुड पॉईंट्स आहेत कंपनीबद्दलचे. आणि काही निगेटिव्ह पॉईंट्स जर आपण बघितले तर मागच्या 3 वर्षात कंपनीने रिटर्न ऑन इक्विटी हे जे आहेत
खूप कमी दिलेले आहेत 12.6. बट इथून पुढं कंपनी चांगल्या प्रकारे रिटर्न्स देऊ शकते. प्रमोटर्स होल्डिंग जी आहेत ही कमी झालेली आहे मागच्या 3 वर्षांमध्ये. ऑलमोस्ट 10% रिड्यूस झालेत. हे कंपनीतले जे प्रमोटर्स आहेत, कंपनीतले जे लोक आहेत, यांनी 10% ऑलरेडी स्टॉक विकलेला आहे. का? अंडरव्हॅल्यूड असणार म्हणून, राईट? नाही, काही कंपनीच्या इंटरनल गोष्टी असतील की ज्यांना वाटलं की नाही आता कंपनी एवढ्यावरती जाऊ शकणार नाही. तसं नाही. क्वार्टरली रिझल्टनुसार आपण एकदा ॲनालिसिस करून घेऊया. ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे हा कंपनीचा 2020 ते 2023पर्यंत आपण बघतोय. तर हा कंटिन्युअसली 2022 सप्टेंबर 2022 इथून इम्प्रूव्ड आहे. जूनमध्ये कंपनीचा प्रॉफिट जो ऑपरेटिंग प्रॉफिट होता ऑब्वियसली कमी झाला होता. बट नंतर परत सप्टेंबर 2023 आणि जो क्वार्टरली रिझल्ट आहेत येणारे पण, त्यामध्ये पण कंपनी निश्चितच चांगलं परफॉर्म केला असतात. जर नेट प्रॉफिट बघितला तर कंपनीचा 1306 आहे, राईट? प्रॉफिट अँड लॉस यामध्ये पण आपण जर एकदा बघितलं तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि नेट प्रॉफिट हा सुद्धा एक चांगल्या प्रकारे आहेत. जर कंपनीकडं कॅश फ्लो टोटल असेटसुद्धा चांगल्या प्रकारे आहे. जर आपण डेबिटर्स डे जर बघितले तर हे पण कंटिन्युअसली इम्प्रूव्ड आहेत. येस, द मेन पॉईंट शेअर होल्डिंग कोणाकडं कशी आहेत, कशी डिवाईड झालेली आहेत ते पण एकदा बघून घेऊया आपण. सो प्रमोटर्स यांच्याकडं 65% आहे, या बाईसकडे 4%, DISकडं 15% आहे. सो ऑलरेडी बिग प्लेअर याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत. पब्लिक यांच्याकडं 15% शेअर आहेत. सो पब्लिक आणि DIs हे ऑलमोस्ट 15% आहेत. पब्लिक यामध्ये अजूनही स्ट्रॉंग प्रकारे इन्वॉल्व नाही आहेत. बट येणाऱ्या काही दिवसांमध्ये डेफिनेटली चार्ट पॅटर्ननुसार पब्लिक यामध्ये इन्वॉल्व DIsपेक्षा तरी नक्कीच जास्त राहणार. करेक्ट. सो FIs ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये आणि FIsचा स्टॉक जर आपण बघितलं तर 4%, 4.34% होल्डिंग आहेत. FIsसुद्धा त्यांची होल्डिंग या स्टॉकमध्ये वाढू शकतात. आणि जर आपण ग्राफनुसार चार्टनुसार जर पुढे डिसाईड करतोय तर माझ्या मागच्या ॲनालिसिसनुसार जिथं मी 86ला एंट्री सांगितली होती तिथून स्टॉक कंटिन्युअसली ग्रोईंग तर आहे. बट ह्याचं टार्गेट किती असणार? तर टार्गेट 130-140 रुपये या इन बिटवीन आपण ऑलरेडी कन्सिडर केलं होतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये. सो स्टॉक तिथपर्यंत परफॉर्मसुद्धा करतो आहे. आत्तापर्यंत 128 रुपयेपर्यंत स्टॉकची किंमत आहे. आणि जर इन केस स्टॉक 150 क्रॉस केला तर त्यानंतर आपण 200 रुपयापर्यंत पण या स्टॉकची किंमत बघू शकतो. सो इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू गुड स्टॉक आहे. जर कंपनी प्रोफाईल जरी बघितली, आपण फंडामेंटलीसुद्धा बघितलं की कंपनीमध्ये नेट प्रॉफिट, कॅश फ्लो, त्यानंतर प्रॉफिट जो आहे बिफोर टॅक्स, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, या सगळ्या गोष्टी, डेबिटर डे, या सगळ्या गोष्टी इन्वॉल्व जर केल्या तर ओव्हरऑल कंपनी गुड आहे. सो तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा 10 to 12%, 20% जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा करायची असेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेसुद्धा हा स्टॉक गुड आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि अशाच नवनवीन स्टॉकसाठी, व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.